नमस्ते, आपल्या रेखा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एक छोटीशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले। भगरचे आप्पे, भगरीचे आप्पे। इथे मी एवढी वाटी भगर घेतली, ती आता आपण भाजून घेणार आहे। इथे एवढ्या मिरच्या आहे, आपण चटणीसाठी पण अर्ध्या मिरच्या वापरणार आहे आणि आप्प्यासाठी पण एवढ्या मिरच्या वापरणार आहे। इथं त्यानंतर मी इथं दही घेतले, तर आपण दही जास्त नाही वापरणार आहे, फक्त 1 चमचा आप्याच्या मिश्रणासाठी आणि चटणीसाठी 1 चमचा, बस 2 चमचे वापरणार आहे आपण। त्यानंतर चटणीला मी शेंगदाणे इथं भाजून घेतले, तेच भाजलेले शेंगदाणे मी इथं आप्याला वापरणार आहे आणि त्याच्यानंतर 2 चमचे साबुदाणा वापरणार आहे। हे बघा, हे 2 चमचे घेणार आहे मी साबुदाणा। तर आता आपण हे कढईत टाकून घेऊ 2 चमचे। त्यानंतर आपण ही भगर दाखवली, ही पण आपण याच्यात टाकून घेऊ। तर आपण इथंही भाजून घेऊ। तर हे काय आपल्याला जास्त भाजायचं नाही, थोडंसं भाजायचं आहे। तर हे बघा, आपले आता साबुदाणा आणि भगर हे बघा अशी भाजली, खूप लाल नाही भाजायची। हे बघा, तिचा कच्चेपणा जाईल असं। हे बघा, मी गॅस बंद केलेला आहे, अशी भाजली। तर मग आता आपण हे शेंगदाणे जे घेतले होते ते पण याच्यात टाकून देऊ आणि आता चटणी बनवून घेऊ आपण। तर चटणीसाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवते। ते बघा, 5-6 मिरच्या आपण हे घेणार आहे। त्यानंतर आता आपण 1 चमचा घेणार आहे आपण दही। हे बघा, चला मग आता आपण हे दळून घेऊ। त्यानंतर आपण आता आप्पे बनवायची तयारी करू। तर बघा, आपण आता आपली चटणी तयार आहे। बघा, आता फक्त आपण याला जिऱ्याचा तडका देऊ आणि मीठ टाकून घेऊ। तर इथं आपण आता या वस्तू हे टाकल्या ना, भगर हे सगळं धुवून घेणार आहे। पाणी टाकून आपण धुवून घेणार आहे, कारण पहिले धुता नाही येत ना, त्याच्यामुळे मी आता हे सर्व धुवून घेणार आहे। त्यानंतर काढून घेऊ आपण। काढून टाकले बघा, आता आपण धुतल्यानंतर हे बघा किती छान दिसतंय बघा। धुतल्यानंतर त्याचा कलर पण छान झाला बघा। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ, याची फाईन पेस्ट बनवून घेऊ पण एकदम बारीक। तर आपल्या मिश्रण आपण ही पेस्ट एकदम बारीक केली ना, त्याच्यातच आपण आता या मिरच्या टाकणार आहे। हा 1 चमचा आपण दही टाकणार आहे बघा, हा 1च चमचा। एकदम पटकन सोपी रेसिपी आहे बघा। आपल्या चटणीमध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकू आणि त्यानंतर आपण हे दळलेलं भगरीचं मिश्रण त्याच्यामध्ये 1 चमचा टाकू। हे बघा, हे बघा, आपण आता एक तडका पॅनमध्ये तेल टाकलं, त्याच्यात जिरे टाकले आणि आपण याच्यामध्ये ओतून घेतले। ते बघा, आता आपली चटणी तयार आहे। तर आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करू। चला मग, हे माझं आप्पे पात्र आहे बघा, याच्यात 12 आप्पे तयार होतात। नेहमीप्रमाणे आपण सर्व डाळीचे बनवतो आप्पे, तर आज आपण भगरीचे आप्पे बनवणार आहे। तर तुम्ही जरूर बघा आणि असे आप्पे बनवून खा बरं का। हे बघा, तर याला मी तेल लावले, आता मी गरम व्हायला ठेवते, तोपर्यंत आपलं मिश्रण तयार करून घेऊ आपण। त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे, हे बघा, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, म्हणजे ते खायला छान लागतील, असे दाताखाली आले का छान वाटतंय बघा। 2 चमचे वापरले आता आपण इथं। तर चला आता मिश्रण आपण सर्व एकत्र करून घेऊ। मीठ पण टाकले, चांगलं एकत्र एकजीव करून घ्या मिश्रणाचं। तर तुम्ही कोथिंबीर जर उपवासाला खाता असाल तर तुम्ही याच्यात कोथिंबीर पण टाकू शकता, पण मी दाखवताना नाही दाखवलं, कारण बरेचदा काय लोक म्हणजे नाही खात कोथिंबीर उपवासाला। हे बघा, ज्यांना खायचं त्यांनी हे बघा, आपलं मिश्रण कसं सरसरीत एकदम, घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, बघू शकता तुम्ही। हे बघा, अगदी एवढासा 1 चिमूटभर मी याच्यात सोडा वापरणार आहे। तुम्ही पाहिजे तर इनो पण टाकू शकता, पण इनो नाही मी टाकणार आहे, सोडाच टाकणार आहे। बघा इथं, हे बघा, आता आपलं भांडं इथं तापले बघा, आप्पे पात्र म्हणता याला, हे तापले। त्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आपण इथं।
तर त्याचा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश असाच आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, साबुदाणा आपण भिजत टाकलेला नसतो, लक्षात नसतं, वेळ नसतो. तर मग ही अशी तुम्ही रेसिपी बनवा. चला आता आपण आपले आप्पे टाकायला सुरुवात करू. सुरुवात आपण असे टाकून घेऊ. हे बघ टाकल्या किती त्याला म्हणजे जाळी यायला सुरुवात झाली, बघू शकता तुम्ही. आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला स्वयंपाक करताना तर आपल्याला अर्धा-1 तास तर लागतोच, तर तेवढा 40 मिनिटाचाच आपला उपवास फराळी पदार्थ येतो, आपण बनवून खाऊ शकतो. तर चला आता आपण याच्यावर झाकण ठेवू. चला बघू आपण आता एक साईडनं ते चांगले झाले का तयार. बघा किती छान झाले बघा, हे बघा. तर अशा पद्धतीने सर्व असे पलटी मारून घ्या. परत एकदा आपण थोडंसं तेल टाकू आणि झाकण ठेवू परत 5 मिनटं. बघा आता आपले आप्पे बघा किती छान तयार झाले, बघा किती जाळीदार झाले. बघा दोघं साईडनं किती छान भाजले बघा. हे बघा किती छान आहे बघा. तर तुम्हाला मी आता तोडून दाखवते. चला आता आपली डिश आपण तयार करू. तयार झाले बघू शकता तुम्ही. झटपट बनणारी आपली पौष्टिक रेसिपी चांगली छान आहे. हे बघा किती छान झाले बघा, जाळीदार, मध्ये कच्चे पण नाही राहिले, एकदम नरम, एकदम खुसखुशीत बघा. अगदी म्हातारे पण, आजी आजोबा पण खाऊ शकता बघा. हे बघा खास करून आजी आजोबासाठी रेसिपी आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी पण असं बनवून खाऊ घालू शकता. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशी रेसिपी झटपट बनवून खाऊन बघा. धन्यवाद.